मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गुपचूप दिल्लीला गेले, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची स्वतंत्र भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। उपमुख्यमंत्री 2 दिवसांपूर्वी रात्री अहमदाबादला देखील जाऊन आले होते, त्यानंतर आता ते काल रात्रीही दिल्ली दौऱ्यावर अचानक गेले। या दोन्ही बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली याची माहिती गुलदस्त्यात आहे। तर एकनाथ शिंदे हे दिल्लीत राज्याच्या विकासाबाबत गेले असतील अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली। तर सरकारमध्ये गँगवॉर सुरू असून कहाणी सांगायला दिल्लीत गेले असतील असा टोला काँग्रेसच्या नाना पटोलेंनी लगावलाय। माननीय एकनाथ शिंदे साहेब काल दिल्लीमध्ये होते हे तुमच्याकडनं मला आता कळलेलं आहे। त्याच्यामुळं दिल्लीमध्ये त्यांनी कोणाची भेट घेतली काय घेतली, कारण मी पूर्ण दिवस सभागृहामध्ये होतो। शेवटी दिल्लीला नेत्यांची भेट घेणं, मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून आणणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि त्याच भावनेतनं माननीय एकनाथ शिंदे साहेब जर दिल्लीमध्ये गेले असतील तर त्याच भावनेने गेले असतील। त्यामुळे महाराष्ट्रात चाललं काय असं आता, आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत। त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं, मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवार जो चाललेला आहे, गँगवार शब्द वापरला, तो गँगवार चाललेला आहे। आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेलेत, काय झालं ते आज मला या ठिकाणी सांगता येणार नाही। असल्यामुळे ही सगळी दिल्लीवारी होते का? या सरकारमध्ये गँगवार चाललेला आहे आणि त्या गँगवारची काही कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।